अरे रेशनी वापस मालूम है क्या सगळ्यांना घेऊन ये रे तू सगळ्यांना घेऊन ये राहिलं पण जागा शांततेने बोलतो। तर बंगल्यावर जाऊन मी या संदर्भात सविस्तर बोलतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय, कारण मुसळधार पाऊस या सगळ्या भागात सुरू आहे। प्रतिक्रिया देणं तिथे शक्य नाहीये, त्यामुळे छगन भुजबळ नेमकं काय बोलतात याची उत्सुकता सगळ्यांना आहे। चंदन, पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले। चंदन, आपण बघितलं शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ आपल्या बंगल्याकडे निघालेले आहेत। नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झालेली असू शकते? निश्चितपणे सस्पेन्स जो आहे तो छगन भुजबळ यांनी कायम ठेवलेला आहे। जवळपास 1 तास छगन भुजबळ हे सिल्वर ओकला गेले होते। त्या ठिकाणी शरद पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली याबाबतचा सस्पेन्स जो आहे तो अद्यापही कायम आहे। जो तर्क लावला जातो आहे तो असाच आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा जो संघर्ष सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करावी, पुढाकार घेऊन राजकारणापलीकडे जाऊन कुठेतरी या दोन समाजांना एकत्र आणून या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या सोबत काम करावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव घेऊन कदाचित भुजबळ या ठिकाणी गेले असतील। दुसरा मतप्रवाह निश्चितपणे असा आहे की छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज आहेत। ज्या पद्धतीनं केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ केली होती, मात्र त्यांच्या पक्षातून त्यांना त्या संदर्भात पाठबळ अपेक्षित मिळालेलं नाहीये। यासोबतच राज्यसभेची देखील संधी छगन भुजबळ यांची हुकलेली आहे। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ नाराज असल्याची देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आणि त्यामुळे या संदर्भात छगन भुजबळ यांनी पवारांशी काही चर्चा केली का हे देखील मत जे आहेत प्रवाह ते या ठिकाणी समोर येत आहेत। मात्र नेमकी चर्चा काय झाली हे पुढच्या काही वेळात छगन भुजबळ स्पष्ट करणार आहेत। त्यांच्या मुंबई स्थानातल्या बंगल्यावर ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि बंगल्यावरच्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी चर्चा काय झाली ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। मात्र राज्याच्या राजकारणामधली ही भेट जी आहे ती आज निश्चितपणे चर्चेत आलेली आहे, कारण अजित पवारांच्या गटामध्ये सामील झाल्यानंतर एकटे पवारांना भेटण्यासाठी छगन भुजबळ आज पहिल्यांदाच या ठिकाणी सिल्वर ओकला आले होते। याच्यापूर्वी निश्चितपणे भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली होती, मात्र त्यावेळेला अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते। आजच्या या भेटीमध्ये मात्र फक्त छगन भुजबळ हे एकटे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यामुळे कदाचित राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती कशी बरोबर आहे ती भूमिका कदाचित शरद पवार यांना स्पष्टपणे सांगण्यासाठी भुजबळ या ठिकाणी गेले असावेत। राज्याच्या राजकारणामध्ये दिग्गज नेते म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं। छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांच्याशी या संदर्भामध्ये सल्ला मसलत करण्यासाठी आपली भूमिका सांगण्यासाठी कदाचित भुजबळ या ठिकाणी गेले असावेत। बरोबर चंदन, तुम्ही सोबत राहाच, पण शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ जेव्हा बाहेर आले तेव्हा नेमकं काय घडलं ते परत एकदा पाहू। सगळ्यांना घेऊन ये रे तू सगळ्यांना घेऊन ये अरे रेशनी वापस मालूम है क्या बंगला बंगला छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। जवळपास 20 मिनिटं शरद पवारांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर छगन भुजबळ रवाना झालेले आहेत। बंगल्यावर जाऊन ते या संदर्भात सविस्तर बोलणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत। काल बारामतीत त्यांनी शरद पवार
यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि आज शरद पवारांच्याच घरी जात त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे सिल्वर ओक इथे. नेमकी आजची भेट ही नियोजित नव्हती. अचानक छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि तब्बल 1.5 तास सिल्वर ओकवर छगन भुजबळ पोहोचलेले होते. 1.5 तासानंतर त्यांची बराच काळ एक चर्चा देखील झालेली आहे. मात्र ही चर्चा नेमकी कशा संदर्भातली होती हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र बाहेर आल्यानंतर आपण आपल्या बंगल्यावर जाऊन बोलणार आहोत असं छगन भुजबळ म्हणाले. त्यामुळे आता